असं 8 भाव, 8 भावानं ज्यावेळी भक्ती करतो ना, हा हा मग ती भक्ती करण्याचं बी एक त्याच्यावरती एक ओवी आहे. बर. आत्मज्ञानी चोखडी, आत्मज्ञानी चोखळे. हा संत ती माझी रुपडी, संत ती माझे रुपडे. हा दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी, दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. कामिनी म्हणजे कोण? पत्नी. बर. आता एखाद्याचं नवीन लग्न झालेलं, हा हा नवीन लग्न झाल्यानंतर बायको माहेरी जाते बरोबर. आणि सांगते मी उद्या आमच्या किंवा 4 दिवसानं आमच्या सकाळच्या गाडीने किंवा दुपारच्या गाडीने. बरोबर. मग ह्यो सकाळच्या गाडीला घरातलं काम धंदा आटपतो हा हा आणि सकाळची गाडी आल्या का 50 जणांनी विचार बरोबर. पहिली गाडी गेली का, पहिली गाडी गेली का, बरं का? हा तर माणसं जर गेली म्हणली हा तर हे तोंड चिमणीगत करतो आणि घरी येतो. बरोबर. पुन्हा दुपारची गाडी येणार असते त्यावेळी जातो, बरं का? विचारित जातो, गाडी गेली का, गाडी गेली का, काय? मग गाडी गेलेली असते त्यावेळी चेहरा कसा होतो त्याचा, बरोबर. सुकल्यागत होतो. आणि ज्यावेळी संध्याकाळच्या गाडीने बायको येते त्यावेळी ह्याला इतका आनंद होतो, बरं का? मग तसा आनंद की उद्या समजा पारायण येणार, पारायण बसणार गावामध्ये, सप्ताह चालू होणार, तर तितका आनंद आपल्याला व्हावा. काय लक्षात आलं? बरोबर. काय? मग त्याच्यावरती तिसरी ओवी आहे, तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परा घडेल प्रीती जेत. तुम्ही ज्यावेळी भगवंतावरती 1 पट प्रेम कराल त्यावेळी भगवंत तुमच्यावरती 100 पट प्रेम करतात. 10 पट बी नाही, 100 पट. काय? कारण सांगताना असं सांगितलं की आपण एखाद्या भीक मागणारा गाणं म्हणतो, काय म्हणतो? तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. बरोबर. 1 पैसा देवाला दिला ना, म्हणजे 1 पैसा देवासाठी जर खर्च केला तर 1 पैशाचं 10 रुपये कधी झालं हे कळतच नाही. बरोबर. काय? इतका भाव पाहिजे. लक्षात आलं? मग ज्यावेळी मग भाव नसेल तर देवच नाही. बरोबर. भाव नसेल तर देवच नाही. बरोबर. मग त्याच्यामध्ये 2 प्रकारचं ज्ञान सांगितलं, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. नुसतं गायलं म्हणजे आज झालं नाही. बरोबर. गायला आलं बाबा तू लय चांगला चांगलं गाते. त्याच्यावरती वाक्य